नमस्कार, मी आशा. आपला एक्सरसाइज 1.2 चालला आहे. क्वेश्चन 2 आहे, प्रूव्ह दॅट 3 + 2√5 इज द इररॅशनल नंबर. ओके, तर आता या टाईपचे एक्झाम्पल आपण मगाशीच सांगितलं, कॉन्ट्रडिक्शन मेथडने आपण प्रूव्ह करणार आहेत. ॲट फर्स्ट 3 + 2√5 इज रॅशनल नंबर. जर नंबर रॅशनल असेल तर तो P/Q या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतो, वेअर Q इज नॉट इक्वल टू 0. Therefore 3 + 2√5 इज इक्वल टू A/B, where B is not equal to 0. आता आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊया. आता हे इक्वेशनमध्ये 3+ आहे या साईडला, इकडे जाऊन ते मायनस होईल. 2√5 इज इक्वल टू A/B -3. मी इकडच्या साईडचं +3 या साईडला नेलं, सिम्प्लिफाय करतोय. आता इथं 2 मल्टिप्लाय आहे √5ला, तर मी इकडे जाऊन काय होईल, ते डिवाइड होईल. म्हणजेच 1/2नी बोथ साईडला मल्टिप्लाय करून घेतलं तरी चालेल. मल्टिप्लाइंग और मल्टिप्लाय 1/2 both sides, multiply by 1/2 both the sides. ओके, मी 1/2 नी मल्टिप्लाय करते. 1/2 मल्टिप्लाय बाय 2√5 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय A/B -3. आता ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतं आहे, हे 1/2 कॅन्सल होईल. आता इथे काय येईल, √5 इज इक्वल टू, आता हे 1/2 नी या साईडला मल्टिप्लाय करूया. ब्रॅकेटच्या मध्ये असलेल्या दोन्ही नंबर्सला मल्टिप्लाय होईल. 1/2 A/2B आहे डिनॉमिनेटरला, 2B 2 आणि बीचं मल्टिप्लिकेशन 2B होईल आणि डिनॉमिनेटरला येते कारण हे 1/2 आहे. -3/2 1/2 मल्टिप्लाय बाय 3/2. ओके, तर आता हा जो नंबर आहे, हा नंबर रॅशनल नंबर आहे, बट √5 इज इररॅशनल नंबर. त्याच्यामुळं आवर ॲज्युम्शन इज रॉंग. 3 + 2√5 इज द इररॅशनल नंबर. ओके, A/2B -3/2 इज रॅशनल नंबर and √5 is irrational. Therefore our assumption is wrong. Therefore this number is rational number. Therefore our assumption is wrong. Therefore 3 + 2√5 is irrational. ओके, एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे, प्रूव्ह दॅट द फॉलोइंग आर इररॅशनल नंबर्स. तर ॲट फर्स्ट 1/√2. तर आता हे इररॅशनल नंबर आपण कॉन्ट्रडिक्शन मेथडने प्रूव्ह करतो. ओके, तर लेट 1/√2 इज रॅशनल. जर हा रॅशनल नंबर असेल तर याला A/B या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतं, वेअर B इज नॉट इक्वल टू 0. 1/√2 इज इक्वल टू A/B, वेअर B इज नॉट इक्वल टू 0. ओके, तर रॅशनल नंबरला आपल्याला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतं. आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. 1 मल्टिप्लाय बाय B इज इक्वल टू A मल्टिप्लाय बाय √2 आलं. ओके, तर आता इथं B 1 मल्टिप्लाय बाय B आलं आणि हे A मी या साईडला घेते. B/A इज इक्वल टू √2. ओके, तर आता B जर 0 नसेल तर B/A इज अ रॅशनल नंबर. ओके, तर B 0 नाहीच आहे. ओके, गिवन B is not equal to 0. Therefore B/is rational.
जर b अपॉन a रॅशनल असेल बट रूट 2 इज इरेशनल नंबर, रॅशनल नंबर इज इक्वल टू इरेशनल नंबर, देयरफॉर आवर assumption is wrong. 1 upon root 2 is irrational number. Okay, rational number, therefore but root 2 is irrational, sorry, irrational number, therefore our assumption is wrong. One upon root 2 is irrational. ओके, आपण एक्झाम्पल नंबर सेकंड बघूया. सेकंड एक्झाम्पल 7 रूट 5. तर लेट 7 रूट 5 इज रॅशनल. ओके, जर हा नंबर रॅशनल असेल तर ह्याला ए अपॉन बी वेअर बी इज नॉट इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतो. देअरफॉर 7 रूट 5 इज इक्वल टू ए अपॉन बी. याला सिम्प्लिफाय करूया. हे 7 या साईडला नेऊया, या साईडला जाऊन 7 डिवाइड होईल कारण इथं 7 मल्टिप्लाय आहे. रूट 5 इज इक्वल टू ए अपॉन 7b. ओके, आता ए अपॉन 7b इज रॅशनल बट रूट 5 इज irrational. This contradiction. Okay, therefore our assumption is wrong. 7 root 5 is rational number. Okay, तर हे एवढं तुम्ही लिहू शकता. आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. 6 प्लस रूट 2. ओके, आता लेट 6 प्लस रूट 2 इज रॅशनल. ओके, जर हा रॅशनल असेल तर याला ए अपॉन बी या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येतं वेअर बी इज नॉट इक्वल टू 0. आता याला सिम्प्लिफाय करूया. हे प्लस 6 इकडे मायनस होईल. रूट 2 इज इक्वल टू ए अपॉन बी मायनस 6. आता हा जो नंबर आला आहे तो रॅशनल नंबर आहे बट रूट 2 इज इरॅशनल. अगेन rational number is equal to irrational number, contradiction. Therefore our assumption is wrong. 6 plus root 2 is rational number. Okay, a upon b minus 6 is rational but root 2 is irrational. This is contradiction. Therefore our assumption is wrong. 6 plus root 2 is रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर. ओके, एवढं तुम्ही लिहू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.